दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला दिलं नाही तर प्रशांत ठाकूर राजकारण सोडेल हे सुद्धा सांगायला मी या ठिकाणी कमी पडत नाही. इतकी खात्री मला आमच्या नेत्यांच्या विषयी आहे. नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं या संदर्भातला राज्य शासनाने मंजूर केलेला प्रस्ताव अजून देखील केंद्रात पाठवला गेला नाही. खरं म्हणजे या संदर्भात जासई या ठिकाणी बैठक झाली. त्या ठिकाणी सर्व कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. स्वतः आमदार प्रशांत ठाकूर साहेब देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. नक्की तिथे काय झालं आणि सोशल मीडियामधनं जी चर्चा केली जात आहे की भाजपाचं लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं यासाठी अनुकूलता नाही असा जो प्रचार केला जातो किंवा तशा बातम्या येतात, तर त्या संदर्भात नक्की वस्तुस्थिती काय ते आपल्याला जाणून घ्यायचे. साहेब, खरं म्हणजे जासईला जी बैठक झाली त्याच्यामध्ये विविध पदाधिकारी पक्षांचे होते आणि त्या ठिकाणी लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव अजून देखील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात येत नाही या संदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आली. भारतीय जनता पार्टी या ठिकाणी टाळाटाळ करते किंवा त्याची अनुकूलता नाही असा सूर त्या ठिकाणी आळवला गेला. असा प्रचार वृत्तपत्रामध्ये विशेषतः निर्भीड लेख या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल ती अगदी बातमी छापली होती. शिवा सामनामध्ये देखील तशी बातमी आलेली आहे. सोशल मीडियातनं देखील तशी प्रसिद्धी केली जाते. वस्तुस्थिती काय, त्या ठिकाणी बैठकीत नक्की काय झालं ते मला सांगा अगोदर. जासई या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या निमित्तानं झालेल्या कार्यक्रमानंतर त्याच ठिकाणी जी सर्वपक्षीय कृती समिती आहे या सर्वपक्षीय कृती समितीचे नेते उपस्थित होते. या बैठकीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीच्या निमित्तानं गोळा झालेले इथले स्थानिक लोक देखील त्या ठिकाणी हजर होते. आता विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं जो ठराव केलेला आहे हा केंद्र सरकारकडं का पाठवत नाही याच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये अस्वस्थता आहे आणि म्हणूनच या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मधल्या कालावधीमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, मुख्यमंत्र्यांना मी पत्र दिलेलं आहे की या राज्य सरकारच्या प्रस्तावाचा नेमकी पोझिशन काय या संदर्भामध्ये कृती समितीच्या नेत्यांना आपल्याला भेटायचं, त्याच्यासाठी वेळ द्यावी. मधल्या कालावधीमध्ये देवेंद्रजी जपानला गेलेले होते. त्यावेळेला एकदा आमची सुरुवातीला भेट ते आल्यानंतर होईल असं सांगण्यात आलं. मधल्या कालावधीमध्ये पुन्हा काही कारणांमुळे ती बैठक झालेली नाही. पुन्हा मग आता गणपती झाल्यानंतर ही बैठक घेण्यात येईल अशा पद्धतीने सांगण्यात आलं. मध्येच ही बैठकीचं आयोजन हे गेल्या शनिवारी हे करण्यात आलेलं होतं. मला वाटतं 30 तारीख होती शनिवारी. तर त्या दिवशी काही कार्यकर्त्यांनी या संदर्भामध्ये नाराजी व्यक्त केली. मी जी वस्तुस्थिती आहे की मी वेळ मागितलेली आहे पण आपल्या कृती समितीला भेटण्यासाठी अद्यापर्यंत वेळ कळवलेली नाही. ही बैठक उभ्या होऊ शकत नाही. कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि काही प्रमुख नेत्यांना या संदर्भात भेटायचं आहे, तर त्यासाठीची वेळ मिळावी अशा पद्धतीची ती चर्चा असल्यामुळे त्या मागणीप्रमाणे अद्यापर्यंत ती वेळ ठरलेली नाही किंवा तशी बैठक ठरलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि तीच त्या बैठकीमध्ये मी सांगितली. अर्थातच या संदर्भामध्ये कृती समितीच्या भावना तीव्र आहेत आणि त्यामुळे कृती समितीने सांगितलं की आपण आता सर्व आमदार जे या चळवळीमध्ये होते, या चळवळीमध्ये ज्यांनी भाग घेतला आहे असे सर्व आमदार आणि त्याचबरोबरनं आगरी समाजामधले आमदार यांनी मिळून एकत्रितरित्या ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी अशा पद्धतीचा एक प्रस्ताव निघाला. आणि म्हणून गणेश नाईक साहेबांनी या संदर्भामध्ये मध्ये एकदा अध्यक्ष आमचे जे दशरथदादा आहेत यांच्याकडे सांगितलं होतं की आपण या संदर्भामध्ये एकदा एकत्र बसू आणि आपण एकत्र बसल्यानंतर मग आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊ. तर तशा पद्धतीचा निर्णय त्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. साहेब, एकतर जानेवारी महिन्यात लोकनेते दिबा पाटील साहेब यांची जयंती असते आणि त्या पार्श्वभूमीवर अगदी मग रायगड, ठाणे, नाशिक, पालघर या ठिकाणी विविध कार्यालयांसमोर कृती समितीच्या माध्यमातून शासनाच्या विरोधात विशेषतः फडणवीस सरकार असेल किंवा पवार सरकार, शिंदे सरकार या महाआघाडीच्या सरकारच्या विरोधात याच निमित्तानं आंदोलन करण्याचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे. एकीकडे आपण स्वतः या सत्ताधारी पक्षात आहात, इथले सत्ताधारी आमदार आहात आणि अशा परिस्थितीत अशा पद्धतीचं आंदोलन करावं लागतं. हा मेसेज कुठेतरी चुकीचा जातो असं म्हणता येईल का? खरं तर या संदर्भामध्ये मी आणि आमदार महेश बालदी आम्ही ज्या वेळेला माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की प्रोसिजरल पार्ट असा आहे
की ज्या वेळेला विमानतळ ऑपरेशनल व्हायची स्टेज येते त्याला लायसन्स इश्यू केलं जातं, त्यावेळेला नाव देणं हे संयुक्तिक असतं, त्यामुळे त्यावेळेला आपण तो प्रस्ताव पाठवू. पण मधल्या कालावधीमध्ये जो स्थानिक स्तरावरचा रेट आहे, भूमिपुत्रांमधला रेट आहे, त्या अनुषंगानं भेटून या बाबतीमध्ये किमान राज्य सरकारनं हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा आणि मग केंद्र सरकार जेव्हा निर्णय घेईल तेव्हा तो घेईल अशी चर्चा झाली. म्हटलं हेही त्यांच्या कानावर जाऊन घालावं. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते शिवसेना पक्षाचे नेते आहेत. देवेंद्रजी हे भाजपचे नेते आहेत आणि अजितदादा पवार याच सरकारमध्ये आता उपमुख्यमंत्री आहेत, ते राष्ट्रवादीचे नेते आहेत. हे आताचं 3 पक्षांचं सरकार आहे. भारतीय जनता पार्टी या संपूर्ण आंदोलनामध्ये या ठिकाणी आम्ही उभे होतो. 10 जूनला आम्ही या ठिकाणी साखळी आंदोलनाला उभे होतो आणि इथून ते कोकण भुवनपर्यंत या जे साखळी मानवी साखळी उभी करायची होती कॉम्रेड GL पाटील यांच्या जयंतीच्या निमित्तानं, त्यावेळेला त्या सगळ्या आंदोलनामध्ये भाजपचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते होते. ते केवळ त्या सरकारच्या विरोधात नव्हते. दिबा पाटील साहेब ज्यांनी या भूमीसाठी रक्त सांडलं आहे, कष्ट केलेले आहेत, त्यांचं नाव द्यावं या भावनेपोटी होते. भाजपची ती भावना आजही कायम आहे आणि भारतीय जनता पार्टी दिबा पाटील साहेब यांच्या नावाच्या व्यतिरिक्त कुठलंही नाव या विमानतळाला स्वीकारू शकणार नाही. हा सर्व कार्यकर्त्यांचा आमचा निर्धार आहे. तो निर्धार पक्का आहे आणि मला खात्री आहे की आमचं भाजपचं सरकार, या राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारचा निर्णय हा उद्धव ठाकरे सरकारनं पण घेतलेला होता, पण त्यांची ज्यावेळेला सगळी सत्ता गेली याची त्यांना पूर्ण खात्री झाली. अविश्वास ठराव हा या ठिकाणी त्याला ते सामोरं जाणार याच्या म्हणजे शेवटच्या रात्री, म्हणजे ज्या दिवशी कॅबिनेटनं निर्णय घेतला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याचा राजीनामा देऊन टाकला होता. म्हणजे जेव्हा आपली सत्ता राहत नाही याची खात्री पटली तेव्हा राजकीय श्रेय घेण्यासाठी मग ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं संभाजी महाराजांच्या नावानं औरंगाबाद, धाराशिव या ठिकाणी मग उस्मानाबादला धाराशिव आणि दिबा पाटील साहेबांचं नाव देऊन किमान राजकीय काही आपल्याला सांभाळता येते का याचा विचार करावा, यासाठीच हा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. अन्यथा सर्व पक्ष कृती समिती आम्ही सगळे जेव्हा उद्धव ठाकरेंच्या समोर बसलेलो होतो, गणपत शेठ गायकवाड यांनी तर आत्मदहन करावं लागेल असं म्हटलं झालं होतं आणि दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी आमचा आग्रह होता. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे तिथं खुर्चीत बसले होते. ते म्हणाले होते की तुमचा दिबा पाटील साहेबांच्या नावाचा प्रस्ताव सोडून काय असलं तर बोला. आम्ही म्हटलं आम्ही आमच्या या नावाच्या प्रस्तावाच्या आग्रहाशी ठाम आहोत. तेव्हा हे उद्धव ठाकरे त्या खुर्चीतून उठून गेले. शिंदे साहेबांनी त्यांना मनवणी करून परत घेऊन आले आणि परत त्या खुर्चीत बसल्यावर पुन्हा त्यांनी तेच सांगितलं. म्हणजे ते त्यांच्या भूमिकेशी, बाळासाहेबांचं नाव देण्याच्या भूमिकेशी किती ठाम होते लक्षात येतं. त्यानंतर 10 तारखेचं आंदोलन झालं, कारण 8 तारखेला ही बैठक झाली होती. त्यानंतर 24 तारखेचं आंदोलन झालं. याचा अर्थ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे कॅबिनेटचा ठराव झाला तो उद्धव ठाकरे यांनी हातातून चाललेल्या सत्तेनंतर कुठेतरी समाज आपल्याबरोबर राहावा यासाठी तो केलेला प्रयत्न होता. आज भाजपवरती जे बोटं दाखवतात त्यांना कदाचित सगळ्यांना कल्पना नसेल की या सगळ्या आंदोलनांमध्ये आम्ही सर्व पद्धतीनं पूर्ण ताकदीनिशी आणि जे करावं लागेल ते करण्यासाठी प्रशांत ठाकूरनी आणि भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व सहकाऱ्यांनी अंगावरती गुन्हे घेतलेत. अंगावरती या ठिकाणी गुन्हे घेता जे करावं लागेल त्याची तयारी ठेवलेली आहे. आणि आता जरी आमचं सरकार आलेलं असलं तरी आमची ही तयारी कायम आहे. आम्हाला संघर्ष करावा लागणार नाही याची खात्री आहे. पण समाजातल्या काही लोकांच्यामध्ये जो संभ्रम पसरलेला आहे हा संभ्रम दूर व्हावा आणि बहुजन समाज हा दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी आग्रही आहे. तो आग्रह कायम आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला पडेल ती किंमत मोजायची प्रशांत ठाकूरची तयारी आहे. आणि त्यासाठी गरज पडली दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला दिलं नाही तर प्रशांत ठाकूर राजकारण सोडेल हे सुद्धा सांगायला मी या ठिकाणी कमी पडत नाही. इतकी खात्री मला आमच्या नेत्यांच्या विषयी आहे आणि निश्चितपणानं हे येणाऱ्या कालावधीमध्ये दिसणार आहे. मात्र कोणाला तरी या ठिकाणी समाजाच्या एकीमध्ये खडा टाकायचा आहे, ज्यांचं काही योगदान नाही अशा मंडळींना या आंदोलनामध्ये कुठेतरी धुई पसरवायची आहे. त्याच्यासाठी चाललेले प्रयत्न आहेत. प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र हे ओळखतात. मात्र जर सत्व परीक्षा द्यायची असेल
ती सत्वपरीक्षा द्यायची सुद्धा प्रशांत ठाकूरची भारतीय जनता पार्टीची तयारी आहे. तर भारतीय जनता पार्टी कधीही लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं याच्या विरोधात नव्हती. अगदी शेवटचं टोकाचं बोललेले आहेत आमदार साहेब की जर लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव जर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात आलं नाही तर राजकारण सोडेल असं देखील अगदी टोकाचं त्यांनी या ठिकाणी विधान केलेलं आहे. ही संपूर्ण मुलाखत पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता पनवेल. धन्यवाद.